चला तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत बोंबलाचं लपथप किंवा रस्सा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. चला तर मंडळी, आज आपण बघणार आहोत बोंबलाचं लपथप. आपण सर्वप्रथम बोंबील आपण स्वच्छ धुवून घ्यायचे. धुवून झाल्यावर त्यामध्ये हळद, मिरचीची लाल मिरची पावडर, थोडे हिंग देखील घालणे. हिंगाने जरा छान चव येते. चवीपुरते मीठ घालणे आणि सगळ्यात शेवट आलं लसूणची पेस्ट. तेलसुद्धा असंच वरण घालणे, म्हणजे जरा चव छान येते त्याची. हे सगळं एकजीव करून घेणे. ही पद्धत माझ्या आईची आहे कोकणातील. एकदा तुम्ही नक्की करून बघा. अशा पद्धतीचं बोंबलाचं लपतप मस्त लागतं. आणि नंतर थोडंसं पाणी घालणे ह्याच्यात. थोडंसंच घातलं तरी चालतंय पाणी. तसेच यामध्ये 2-4 कोकम घालणे. याला बोंबलाचा आंबट पण म्हणतात, लपतप पण म्हणतात आणि थोडक्यात त्याच्यात वाटण न घातलेला रस्सासुद्धा म्हणतात. तसेच आता ह्याच्यावरनं थोडी कोथिंबीर अशी मस्त घालावी. आपलं झालेलं आहे बोंबलाचं लपतप, तयार झालेलं आहे. मस्तपैकी गरम गरम भाकरीसोबत आणि भातासोबत एकदम भारी लागतं. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. हे बघा, आपला आता तयार झालेला आहे. बघा किती मस्त रस्सा दिसतो त्याला, तरी पण एकदम छान आले, एकदम सुंदर आलेली आहे. नक्की रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करून बघा. हे तयार झालेलं आहे. आता सोबत मस्त अशी तांदळाची भाकरी आणि भात. बोंबील सुद्धा तळले होते.